तर रायगडावरील कार्यक्रम संपल्यावर अमित शहानी राष्ट्रवादी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन केले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। दरम्यान स्नेहभोजनाच्या निमित्ताने दबक्या आवाजात चर्चा होती रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतची। यावेळी पालकमंत्री पदाबाबत चर्चा होण्याचे संकेत वर्तवण्यात आले होते, मात्र अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले। तर रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असेल असं म्हणत शिरसाट यांनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचा दावा सांगितला। पालकमंत्रीबाबत चर्चा हा विषयच नाही, काय राजकीय भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो, कसे विचार असू शकतात, हे आज अमितभाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं। आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आज अमित शहा तटकरेंच्या घरी जेवायला, प्रश्न सुटेल का रायगडच्या मंत्रिपदाचा आणि तुमची काय अपेक्षा आहे? अमित शहा रायगडला जाऊन तटकरेच्या घरी जेवत असेल तर त्यात काही गैर नाही आहे, परंतु रायगडच्या पालकमंत्रीचा तिढा हा सुटेल आणि रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।